राजे, किती सुंदर सोहळा झाला हो. आम्ही तर सगळंच नवलाने पाहत होतो. महाराणी साहेब कुणाकडे? महाराज, अहो तुमच्याकडेच. तुमच्याशिवाय आम्हाला दुसरा कोणी दिसत तरी होतं का? आणि आम्ही पाहत होतो तुमच्याकडे. खूप साजऱ्या दिसत होता तू. राजे, सगळा गड आनंदात नाहून निघालाय. आमची खूप इच्छा होती तुम्हाला अभिषिक्त राजा म्हणून बघण्याची. बघितलं, तृप्त झालो अगदी. खरं तर खूप अडचणी होत्या, पण आपण त्यावर शिताफीने मात केली. महाराणी साहेब, अडचणी या त्यांच्यावर मात करण्यासाठीच असतात. मात केली, मान दिला, अगदी सगळ्यांना मान दिला. कारभाऱ्यांना पुन्हा एकदा स्वराज्यात घेतलं, त्यांना जबाबदाऱ्या दिल्या. राजे, यामुळे आपली हरवलेली, भरकटलेली माणसं पुन्हा आपल्या जवळ आली. ही एक गोष्ट चांगली झाली. स्वराज्यासाठी त्याग करणाऱ्या हर एकाचा आपण सन्मान केला. राजे, आम्हाला खूप खूप हर्ष झालाय. महाराणी साहेब, हा हर्षाचा सोहळा, आणि हा सोहळा आमच्यापेक्षा त्यांचा जास्त. हो ना, शिवाय कविराजांनाही तुम्ही मान दिलात, त्यांचा सत्कार केला. छंदोगामात्य हा नवीन किताब निर्माण करून त्यांना दिला. राजे, हे मात्र बरं केलं तुम्ही. आता गडावर त्यांना कोणीही बोल लावणार नाही. त्यांनाही सन्मानानं उठता येईल, बसता येईल. महाराणी, ते करायचंच होतं आम्हाला. त्यामुळे आता स्वराज्यात कविराजांना स्थिरता मिळेल. महाराज, आपण छत्रपती झालात. आपल्या नावाची झालेली घोषणा आम्ही कानात साठवून ठेवली आहे. ती ललकारी आम्हाला आयुष्यभर सुख देत राहील. आपण छत्रपती झालात, या परते दुसरे सुख नाही आम्हास. आम्ही छत्रपती झालो, तुम्ही महाराणी झाला. आता महाराणींनी थोडा वेळ बसावं आमच्याजवळ. नाही बरं, आम्हास तेवढा वेळ नाही. छत्रपती म्हणून ही आमची आज्ञा समजा. महाराणी म्हणून आम्ही तुमची ही आज्ञा पाळणार नाही. येसू, राजे, राजे, आज आमचं मनोरथ पूर्ण झालं. आजवर आम्ही आपल्या पत्नी होतो, पण आज आपली रयत झालो आहोत. रयत? नको नको महाराणी साहेब, रयत नको. आबासाहेबांचा आदेश आहे, रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका. मग राजे, येसू, आमची खरी खुरी रयत सुद्धा अशीच असावी. आनंदी, प्रफुल्लित, समाधानी. आणखी काय हवंय आम्हाला? खरं तर सुरनीस पद हे स्वराज्यातील अत्यंत महत्वाचं पद, आणि म्हणूनच या जबाबदारीच्या आणि जोखमीच्या पदावर आम्ही नियुक्ती करत आहोत आबाजी सोनदेव, अनाजी दत्तो प्रभुणीकर यांचा मुत्सद्दीपणा, त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांचा अनुभव लक्षात घेऊन आम्ही त्यांची स्वराज्याच्या मुजुमदारपदी नियुक्ती करत आहोत.
आनाजी पंत गेलं 12च्या भावात. वय वय जिरली म्हणा की चांगली. जिरली जिरली. अहो सुरनुसी कुठं आणि आकड्यामोड मुजुमदारी कुठं. चांगला चाप बसला बघा आता. तेव्हा बसायलाच पाहिजे होता. अवलय कारस्थान करत होत. बैठकी काय मसलती काय आटकची फरमान काय. आता गेली का नाही. अहो लय वज झालं. मग काय उरळली गाडी पडले हे धापदिशी. आलं तोंडावर हा? आणि फुटलं की तू आण. ऐकलं का किंवा आता चांगला चिमटीत घावलाय. समद्या बाजूने चेचून काढू. चेचू आणि देव फेकून गळाबाहेर. हा मनातलं बोललात देवा, पण हे शंभूराजेंना पटवून सांगा. हो पटवण्यापेक्षा सरळ समोर दिसतंय ना हो. तर हो. अशा शुभप्रसंगी हा हे कुकर्म करायला धदावलाच कसा. हो, लय उलट्या काळजाचा आहे हो. कसल्या डोंबलाच्या कविता करतो कुणास ठाऊक. काय तर म्हण कविराज या कविराज. काय रे बाबा कलुषा, झालं समाधान? कशाबद्दल समाधान. मी काय केलंय. मग आम्ही केलं. अरे शेकडो माणसं मारलीस तू. ही काही केलं नाहीये. उगाच माझ्यावरती नसते आरोप करू नका. शाक्त पंथात ही रक्त मांस तोडणं मारणं याशिवाय दुसरं नाही का रे बाबा. हं? थांब, तुझा आज सोक्ष मोक्षच लावतो. उगाच गैरसमज पसरवू नका आणि माझ्याबद्दल गैरसमजही करून घेऊ नका. गैरसमज कसला. अरे माणसं मारलीस तू आणि वर सासूपळाचा आवडतोस. तू थांब रे, तुला आता सोडतच नाही मी. छत्रपती संभाजी महाराज येत आहेत. महाराज क्षमा असावी, परंतु या कलुषानं मोठा गुन्हा केलाय. कविराजांनी आणि गुन्हा. काय झालंय अनाजी पंत. गुन्हा म्हणजे आता खरं बोलायचं नव्हतं, पण या कलुषानं डोंगराला बळी दिलाय. नाही नाही महाराज, मी अनाजी पंत कशाच्या आधारावर एवढा गंभीर आरोप करता आहात. अहो आघोरी लोकांची ही पद्धतच आहे. बळीच दिला. अहो नाहीतर चेगरा चेगरे होण्याचं कारणच काय. माफी असावी, पण झाली गोष्ट वाईट झाली. गोरगरीब मेले. काल ज्या ठिकाणी गुलाल उधळला, फुलाच्या पाकळ्यांचे सडे पडले, त्या ठिकाणी आज रक्तामांसाचा चिखल झाला. महाराज मैं पंत, आम्ही स्वतः दुर्घटनास्थळी जाऊन आलो आहोत. उपस्थितांशी बोललो आहोत. ही दुर्घटना घडली त्यावेळी लोक दक्षिणा स्वीकारत होते. अचानक कुणातरी अनोळखी इस्मानं 2-4 मुठी मोहरा गर्दीवर उधळल्या. त्या मोहरा वेचण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. कुणाचा कुणात पायपोस राहिला नाही आणि ही दुर्घटना घडली. परंतु महाराज. होय रावजी नाना, घटना दुर्दैवीच आहे, परंतु यात कविराजांचा हात नाही, मुळीच नाही. महाराज, आणि आपण सगळे जबाबदार आहात. कोणाही विषयी अशा खोट्या नाट्या गोष्टी पसरवू नका. स्वराज्याचा विचार कर. आणखी एक, आम्ही स्वतः कविराजांना छंदोगामात्य हा किताब बहाल केला आहे. त्यामुळे उठसूट त्यांच्यावर आरोप करण्यापूर्वी याचं भान असू द्या. विनाकारण चिखलफेक खपवून घेतली जाणार नाही. दक्षता घ्या. आणि मंत्री आहात आपण स्वराज्याचे.
इथे येऊन कोणाविषयी कागाळ्या करत बसण्यापेक्षा या दुर्घटनेत जे जखमी झाले, जे मृत्युमुखी पडले, त्यांची यादी करा, त्यांना सरकारातून मदत करा. हातावर हात ठेवून बसू नका. ती चेंगराची जरी झाली पण इकडं आज आपल्याला चेंगरून गेलं. आता तेव्हा वेळीच बंदोबस्त करा, नाहीतर हा कलश मिऱ्या वाटेल आपल्या डोक्यावर. सावध. लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे. असा निर्णय ज्यामुळे उभं स्वराज्य अंबरडा फोडेल. लगता है हमारा नसीब ही खराब है राणा जी. भगवान सब अच्छा ही करे, कुछ अच्छा ही होना है. लेकिन कब और कितने दिन, कितना वक्त बीत चुका है, हम भाग रहे हैं. देखिए ना राणा जी, मुंह तक आया निवाला छिन जाता है. नसीब को मत कोसना. ये नसीब ही है कि आप सुरक्षित हैं. ये भी बड़ी बात है. बादशाह सलामत. लेकिन राणा जी, सब कुछ तय हो चुका था. संभाजी राजे और हम मिलने ही वाले थे. संभाजी राजे रायगढ़ से रुखसत भी हो चुके थे. या खुदा, क्या क्या सोच लिया था हमने. साथ बैठकर खाना खाएंगे, बरसों बाद दो यार मिलने वाले थे. लेकिन बेमुरव्वत हमारे भाईजान शाह आलम. इसे कहते हैं नसीब की बलिहारी. आपकी बात भी सच है. एक बात तो सोचो, शहजादा शाह आलम से बचाया किसने? राजा संभाजी ने. इसका मतलब जानो हो, कुछ ना कुछ अच्छा होना है. संभाजी राजे आपकी दोस्ती चाहते हैं, इसीलिए वो वापस चले गए और आपको सावधान भी कर गए. एक बात तो नक्की है, संभाजी राजे के मन में आपके लिए जगह है. बादशाह सलामत जी को छोटा ना करें. एकलिंग जी आपका भला करेंगे और हमारा भी. ऐकलं का मुजुमदार? कशाला खपल्या काढताय? बसा की गप. हे म्हणजे बोलायला बी कसं एकदम मिळमिळीत वाटतंय. मुजुमदार सुरनीस कसं वाटायचं? सुरनीस. हा, आता म्हणजे कशी घरावरची कवलं काढून नेल्यासारखं वाटतंय. मुजुमदार. हे दान मनासारखं पडलं ना तर घरावर सोन्याची कौलं घालीन मी. अगोदर प्रसाद घ्या, प्रसाद. ठीक आहे. अरे वा, गुळ खोबरं कशासाठी? अहो, नव्या इमारतीचा पाया धरलाय शंभूराजेंनी. म्हणजे उधळ मारली आणि श्रीफळ वाढवले, त्याचाच प्रसाद आहे हो. लय गर्दी जमली होती. खोबरं गोड आहे, म्हणजे गुळाची गरजच नव्हती, एवढं गोड आहे. पण आता इमारत कोणासाठी बांधतात? काय कमी इमारत आहे तो गडावर? अहो, इमारत नव, वाडा धरलाय चौसोपी. कुणासाठी? कवी कलशासाठी वाडा बांधतायत. काय? त्या कलुशाचा वाडा? वय कलुशाच्या वाड्याचं खोबरं खायला घातलंस? वर्षा बिघडलास का रे? अरे माझ्या घशाखाली तरी उतरेल का ते? चुकलं का? मग वासू द्या हो, आपल्या माणसावर कशा पाहिजे चिडतायसा? हा, तो चिडणार नाही तर काय? तो चिडणारच. आणि मी जे काही चिडतोय ते तुमच्यासाठी. हे खरं तुम्ही चिडायला पाहिजे होतं. म्हणजे काय एवढंही लक्षात येत नाही तुमच्या? अहो, तुम्हाला ठेवलंय गुळ खोबऱ्यावर आणि त्या कलुशासाठी वाडा बांधायला निघालेत. होय की
तुम्ही एवढे रक्ताचे नात्याचे काय केलं शंभूराजांनी तुमच्यासाठी? पण कोण कुठला भडबुंजा कुठून आला, कसा आला, का आला, 2 कविता काय लिहिल्या, जय जयकार काय केला, तर त्याला वाडा, त्याला छंदोकामात्य आणि जवळच्यांचं पारिपात्य. हा काय न्याय झाला? तुम्ही म्हणताय तेच खरं. मोहिनी घातली त्यानं. त्याशिवाय काय एवढे करतायत शंभूराजे? एवढी चेंगरा चेंगरी करून त्यांनी लोकांची घरं उजाड केली आणि त्याच्यासाठीच वाडा. खरं सांगू, त्यो पोटात शिरलाय राजांच्या. काढू की ओढून बाहेर त्याला. त्याला ढिला सोडायचा नाही. कविराज जी. मला या पत्राचं नवलच वाटतंय. मतलब यो अकबर स्वतःला बादशाह समजतो. तो जेव्हा बाहेर येतो तेव्हा ललकाऱ्या पुकारल्या जातात. त्याच्या पदरी असलेलं सैनिक त्याला कुर्निसात करतात. तो दरबार भरवतो. खरं आहे सर नौबत. म्हणजे तो हाय बादशाह. चलो जल्दी से घर साफ करो. घर आंगन साफ सुथरा होना चाहिए. तुम सौंफ और बादाम का शरबत तैयार करो. संभाजी राजे के वकील आने वाले हैं. भाया जल्दी से हाथ चलाओ. चलो. बादशाह सलामत. संभाजी राजे के वकील आपसे मिलने आने वाले हैं. आपको खुशी नहीं हुई? आपकी नाराजगी का कारण तो जानूं. संभाजी राजे से पैगाम आया है और इतनी घनी नाराजगी. क्या कारण? क्योंकि संभाजी राजे खुद नहीं आ रहे, अपना वकील भेजने वाले. ये क्या बात हुई? वर्तमान हालात को पहचान कर शंभू राजे ने भी तो कुछ सोचा होगा ना. हम भी तो जानना चाहते हैं कि उनके मन में क्या चल रहा है. आखिर हमारे वास्ते वो क्या सोचते हैं. हमें तो कभी कभी ये भी लगता है कि कहीं वो हमें पनाह देने से इनकार कर देंगे तो. लेकिन ये तो संभव ना लगे. कोई ठोस पैगाम मिले, ठोस आसार नजर आए तो एक उम्मीद भी बढ़े. यहां तो हम बीच भंवर में फंसे पड़े हैं और दूर तक कोई किनारा भी नजर नहीं आता राणा जी. लेकिन अगर ऐसा होता तो हमें दक्खन तक स्वराज में पहुंचने ही नहीं दिया होता. थोड़ा धीर और धरो बादशाह. सब कुछ आपके मन मुताबिक और अच्छा ही होना है. हमें तो यह भी लगता है राणा जी कि कहीं वो हमें यहां से रुखसत होने को न कह दें. तब क्या करेंगे? एक और हमारे वालिद औरंगजेब और भाईजान शाह आलम के कारण हमारा कोई ठौर ठिकाना नहीं, और दूसरी ओर संभाजी राजा की एक खामोशी. थोड़ी श्रद्धा राखो शहंशाह. मां कात्यायनी बड़ी कृपालु है. राजे अपने बचपन के दोस्त का बुरा नहीं होने देंगे. हम आलमगीर औरंगजेब हैं. हम हमेशा बुराई सोचें. जबान है हमारी. अबूजान, अब देखो, चंबा की तबाही होकर रहेगी. चारों तरफ से हमला करेंगे और चारों तरफ से उसकी तबाही होगी. जी जहापना. तो जितना तबाह होगा हमें उतना ही सुकून मिलेगा. शहजादी, सुकून तो मिलना ही चाहिए ना. जी जहापना. वजीर आलम, उस काफिर संबा ने बागी अकबर को पनाह देकर अपनी जिंदगी की सबसे बड़ी गलती की है. बागी अकबर को पनाह देना मतलब उसने मौत को न्योता दिया. वो जानता नहीं जो उसने किया है वो जिंदगी की सबसे बड़ी भूल है उसकी. हम उसे बख्शेंगे नहीं, छोड़ेंगे नहीं उसे. उसने जो जुर्रत की है उसकी सजा उसे मिलेगी. ये देखो वजीर आलम, ये सूरत और ये सिद्दी का जंजीरे महबूब जी. यहां हम हैं. और ये चंबा का स्वराज का दक्कन. काफी दूरी पर है. हाँ है.
मगर संभा फंसेगा, पूरी तरह फंसेगा। हमने सारी तरकीब बना ली। कौन सी तरकीब? शहजादी, ये सियासत के दाव पेंच हैं जिन्हें सीखे बिना कोई भी बादशाह अपने तख्त को संभाल नहीं पाता। जी बिल्कुल, पर कैसे फंसेगा संभा? सिद्धि और अंग्रेज दोनों संभा से टकराएंगे। आलमगीर औरंगजेब के साए के नीचे दोनों अपना व्यापार करते हैं। एहसान तो चुकाना पड़ेगा ना। दुश्मन बन जाएंगे दोनों। हमला करेंगे, संभा की आवाम को तकलीफ पहुंचाएंगे। कितना आसान। अगर वो नहीं माने तो? वजीर आलम, अपनी खुद की जिंदगी और सोने के मोहरे किसे प्यारे नहीं होते? सबको प्यारे होते हैं। संभा लोहे के दो पाटों के बीच में इस कदर फंसेगा। यहां दरिया से सिद्धि हमला करेंगे और इधर से अंग्रेज, और बीच में संभा। हमारा नेक काम खुद ब खुद हो जाएगा। इंशाल्लाह। अब तो संभा चीखेगा, चिल्लाएगा, जोर जोर से कर्राएगा, अपनी जान की आमद मांगेगा। तो सारी तैयारियां कर चुके। आपल्या दर्या सारंगांनी पत्र पाठवलंय. उंदेरी बेटावरील शेख मोहम्मद यांनी 80 मावळ्यांची कत्तल केली. त्यात मायनाक भंडारींचा मुलगाही सामील होता. मारल्या गेल्यांची डोकी जहाजावर लटकून त्याने मुंबईला रवाना केली. त्यामुळे सुरतकर टोपीकर खुश झाले आणि त्यांनी महाराज शंभूराजांशी सलोखा न ठेवण्याचा आदेश मुंबईकर टोपीकरांना दिला आहे. त्या लाल माकडांची ही हिंमत, त्यांना आमच्या राजांची सलोखा ठेवायचा नाही होय. म्हणजे राजापूरची वखार खणलेली विसरले टोपीकर. विसरलेच असाच या गोष्टीचा अर्थ आहे. उन्मत्त झाले टोपीकर. महाराजांबरोबर जो तह झाला होता त्याप्रमाणे ते वागत नाहीत. नाहीतच, त्यांनी तह मोडलाय. महाराजांनी त्यासनी अट घातली होती, त्या सिद्धीस दारुगळा पुरवायचा नाही. हे पुरवत्यात, त्या सिद्ध सामुग्री द्यायची नाही हे देत्यात. त्यासनी मुंबई बंदर बंद करायचं. त्यांचा खुलेआम वावर चाललाय तिथं. सरनोबत आपल्याला तोच बंद करावा लागेल. बिलकुल. कारण राजे आता राजे राहिलेले नाही, छत्रपती झाले आहेत. त्यांचा राज्याभिषेक झालेला आहे. त्यामुळे टोपीकर राजांचा कुठलाच निर्णय डावलू शकणार नाहीत. आणि तसा प्रयत्न त्यांनी केला तर राजापुराच्या खाडीत 50 गलबत आणि 5000 सैन्य जय्यत तयारीत आहे. त्याची जाणीव करून द्यावी लागेल त्यांना. त्याची जाणीव करून देऊ आणि त्यासनी वटणीवर बी आणू. पर मला हे कळना का एकाच वेळी समध्या शत्रूंनी कसं काय बरं डोकं वर काढलं. मतलब याच्या माग काहीतरी काळबेर आहे नक्की. बादशाह सलामत. सिद्धि ने अपना काम किया, संभाजी के सैनिकों का कत्ल किया. माशाअल्लाह. अंग्रेज आपके हुक्म के मुताबिक सिद्धि को तोपों बारूदों की मदद कर रहे हैं. वाह, कि सारे काम इस कदर होते रहे
तो इससे ताज को बहुत खुशी मिली। वाह। वजीर आला, ये बात तो हमारे भाईजान जानते होंगे ना? हाँ, जानता होगा। तो उनको आपका खौफ महसूस करना होगा। जरूरत नहीं। लेकिन बादशाह सलामत, आपने कुछ ना कुछ तो सोचा होगा, क्योंकि संभाजी पीछे नहीं हटता। देखो वजीर आला, हमारे फैसले की बुनियाद सब कुछ संभा की करतूत पर टिकी है। अगर उसने बागी अकबर को पनाह दी तो बात अपने आप खत्म हो जाती। मतलब अबूजान? मतलब ये कि अगर उसने बागी अकबर को पनाह दी तो बात खत्म और संभा की बर्बादी की कहानी शुरू। हम खुद जाएंगे दक्कन जंग छेड़ने। पर अबूजान, अगर संभा ने भाईजान को पनाह ना दी तो? फिर भी जंग तो हम ही छेड़ेंगे ना बेटा। पर क्यों? सुना है दक्कन काफी दूर है और संभा बहुत दिलेर है। जंग होगी जीनत, जंग जरूर होगी, और उसकी वजह है वो काफिर संभा। सोने के तख्त पर बैठकर अपनी ताजपोशी करवाता है और वो जानता नहीं कि हम कौन हैं। हमारा असर, हमारा नूर, हमारा नाम सारी कायनात, पूरी दुनिया में फैला हुआ है। हमने खुदा और उसकी बंदगी को सारे जहां में फैलाया है। खुदा ने खुद हमें पसंद किया है और ये काफिर हिंदू तख्त पर बैठे राजा पहले, हम बर्दाश्त नहीं करेंगे। उसकी अजाइल हिमाकत हम बर्दाश्त नहीं करेंगे। युवराज, असं काय पाहता आहात? आमची श्री सखी राधनी येसू. वहिनीसा, वहिनीसा, दादासाहेब पाचाडला आलेत. पाचाडला? का? खूप चिडलेत. तुम्ही त्यांना सूर्यमाळ द्यायला विसरलात ना? अगं बाई, असं कसं विसरलो आम्ही? माफी असावी वहिनीसा, पण तुमचं लक्ष नसतं आमच्या दादासाहेबांकडे. नाही हो बाळराजे, त्यांच्याशिवाय आमचं लक्ष कुठेच नसतं हो. पण असं कसं विसरलो आम्ही सूर्यमाळ द्यायला? असं बाळराजे, ना तुमचे दादासाहेब आलेत ना आम्ही सूर्यमाळ द्यायला विसरलोय. तुम्ही आमची थट्टा करताय ना? तुम्ही या इकडे या. बाळराजे, बाळराजे थांबा. बाळराजे, पण कशा घाबरलात? आम्ही कशाला घाबरू? तुमचे दादासाहेब काही वाघ लागून गेलेत का घाबरायला? म्हणजे छावा म्हणूनच ओळख आहे त्यांची, आणि तुम्ही त्यांच्याच आठवणीत होतात. नाही हो, आम्ही कशाला त्यांच्या आठवणीत? आम्ही तर बाई आमच्या कामात होतो. खरं सांगा. खरंच सांगतो आहोत. तुमच्या दादासाहेबांनी एवढी कामं सोपवली आहेत आमच्यावर, आम्हाला कामात काही सुचत नाही बाई. ठीक आहे, मग आता दादासाहेब आल्यानंतर आम्ही त्यांना समजून सांगतो. आमच्या वहिनीसांना कामं, जबाबदाऱ्या देत जाऊ नका, म्हणून त्यांना तुमची आठवण काढता येत नाही, आम्ही सांगू. बाळराजे, बरंच कळायला लागलंय की तुम्हाला? आता तुम्हाला सजा द्यायला हवी. तुम्ही देऊ शकता? मग ही मुद्रा बघितलीत का? खूप अधिकार आहेत आमच्याकडे. हो, म्हणजे एकतर कुलमुक्त्यार आहात आणि महाराणी सुद्धा. हा शिक्का बघितलात? श्री सखी राधनी जयती. हा शिक्का आम्हाला स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार देतो. आम्ही न्यायही करू शकतो.
चांगले स्वराज्य हिताचे निर्णय देखील घेऊ शकतो आम्ही. एवढे अधिकार आहेत तुम्हाला? मग बाळराजे, तुमच्या दादासाहेबांनी तुमच्या वहिनीसांना समानतेचा दर्जा दिलाय. खूप थोर मनाचे आहेत राजे. मग चांगला सांभाळ करा त्यांचा. बाळराजे, तुम्ही बाळराजे, एवढे मोठे निर्णय कोणीही येतो आणि कोणीही घेतो. काय चाललंय हे? शिवाय काहीही झालं की शिवछत्रपतींचा दाखला द्यायचा. पंत, एक बोलू का? आपण पेशवे, आपल्याला कोण थांबवणार? बोला. कविराज योग्य तेच करताय. हे योग्य वाटतंय तुम्हाला? होय, आणि तुम्हालाही वाटावं. कुठल्या आधारावर? कुठल्या म्हणजे आपल्याला आधार थोरल्या महाराजांचा. थोरल्या महाराजांनी जी सूत्र अवलंबली ती सूत्र लक्षात घेऊनच आपण वागलं पाहिजे. पंत, माफी असावी, परंतु चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणा आणि चांग भलं बोला. अहो, चांग भलं म्हणण्याचा अधिकार तुमचा. तुम्हाला वडिलांच्या पुण्याईवरती पेशवेपद मिळालंय. तुम्हाला कुठे आमच्यासारख्या खस्ता खाव्या लागल्या? पंत, म्हणून आयत्या पीठावर रेघोट्या मारताना सरळ माराव्यात. तिरक्या मारल्यात तर त्या बऱ्या दिसणार नाहीत. परंतु पंत, तुम्हाला अडचण कशाची वाटते? कशाची म्हणजे? एवढे महत्वाचे निर्णय कोणीही घ्यायला लागलं तर धर्म बुडेल. त्यासाठी अधिकारी वर्ग आहे, तो बघेल. त्यांच्या पुढे या धर्मांतराची शहानिशा होऊ द्या. की हुरळली मेंढी आणि लागली लांडग्याच्या पाठी. छाव्याच्या म्हणा पंत. कलुषा, गंगाधर कुलकर्णी न्याय मागायला आलेत आणि त्यांना न्याय मिळणार. रेड्याच्या रक्तात धोतर बुचकळून काढायची नाहीत कविराज.